पदवीधर मतदारसंघाची निवडणूक परत या वर्षी डिसेंबरच्या आसपास लागणार आहे. माझी टर्म 6 डिसेंबर पर्यंत आहे आणि म्हणून 1 ऑक्टोबरपासून आपल्या या भागामध्ये पदवीधरांची नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही सर्व मोठ्या मोठ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, सरकारी कार्यालय आहेत, विद्यापीठ आहेत, आपले प्रेसचे जे काही कार्यालय आहेत, कारण या ठिकाणी 200-300 अशा संख्येनं ते एम्प्लॉई असतात जे ग्रॅज्युएट असतात. तर त्यांना आम्ही विनंती करायला आलो आहे की निवडणुकीला वेळ आहे, प्रत्यक्ष प्रचाराला वेळ आहे, पण आज नोंदणी झाली पाहिजे. लोकशाहीचा जो अधिकार आहे आपला मतदार म्हणून तो आपण बजावला पाहिजे ना. म्हणून ती विनंती करायला आम्ही तरुण भारतमध्ये आलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझे वडील सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या संघर्ष काळामध्ये या तरुण भारतमध्ये नोकरीला होते आणि म्हणून तो सुद्धा संदर्भ आहे. आणि म्हणून आम्ही विनंती करायला आलेलो आहोत की आपण मतदार व्हा. मग मत कोणाला द्यायचं आहे हे नंतर मग आम्ही परत येऊ ना आपल्याकडे, आपली भूमिका मांडू की मी 6 वर्षात पदवीधरांसाठी काय केलं, विधान परिषदमध्ये काय भूमिका मांडली हे घेऊन आपल्यापर्यंत येणार. पण फक्त पदवीधर नोंदणी करा एवढंच आव्हान या निमित्ताने करतो.